लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून अजित पवारांच्या मंत्र्यांवर शिंदेंचे मंत्री चांगलेच आक्रमक झाले। अजित पवार एकटेच कसे काय श्रेय घेऊ शकतात असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी विचारलाय। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। माय माऊलींनो, मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। हा अजित दादाचा वादा आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे। मी शब्द कधी फिरवणार नाही। लाडकी बहीण योजनेवरूनच दादाचा वादा, याच अजित पवारांच्या शब्दावरून आणि श्रेयवादावरून थेट कॅबिनेटच्या बैठकीतच हंगामा झाला। शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा झाला। अजित पवारांचा दादाचा वादा आणि जाहिरातीवर शिंदेंच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला। मंत्री शंभूराज देसाई, केसरकर, दादा भुसे दादांच्या मंत्र्यांवर आक्रमक झाले। अजित पवारच कसे श्रेय घेऊ शकतात असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी केला। मुख्यमंत्र्यांचं नाव हटवून दादांनी स्वतःचं नाव कसं दिलं? शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांमध्ये फडणवीसांनी मध्यस्थी केली। यापुढे एकटा कोणी श्रेय घेणार नाही, फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना ग्वाही दिली। एखादी योजना ही आता आम्ही आणली असं सांगणं म्हणजे मग इतरांना दुखावण्याचा प्रकार आहे। मी वारंवार सांगतोय की आम्हाला माहितीमध्ये कोणीही श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये, हे सर्वांचं सामूहिक श्रेय आहे। परंतु नाही, काही अट्टहास काही लोकांचा आहे म्हणून हे वाद उद्भवत आहेत। मग जर हे वाद जास्त प्रमाणात जर उद्भवले तर मग याचा त्रास निश्चितच सर्वांना होणार आहे। ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून सबंध राज्यभरामध्ये बॅनर, होर्डिंग, पोस्टर झळकले होते। याचा अर्थ त्यामध्ये त्या संदर्भातली तयारी अगोदरच करण्यात आलेली होती। त्यावेळेला आम्ही कोणी म्हणालो का असं की याचं श्रेय जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एकट्यानेच का घ्यावं म्हणून? या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना एवढा आक्षेप वाटण्याचं काही कारण नाही, एवढा गदारोळ करण्याचं त्यांची काही आवश्यकता नाही। लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांनी जाहिरातही काढली, ज्यात अजित पवारच 1500 रुपये देतात असं सांगण्यात आलं आणि मुख्यमंत्री शब्दाऐवजी अजित दादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात आला। अरे वा, आज तर खूप सुंदर दिसतेस। आणि हे नवीन कपडे कोणी दिले? अजित दादांनी दिलेत। अजित दादा? 1500 रुपयाची जॉईंट एफडी, हे पैसे कुठून आले? अजित दादांनी दिले। हे पण अजित दादा? गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांवरून महायुतीत खटके उडतायत। कधी भाजप नेते दादांमुळे नुकसान होत असल्याचा आरोप करत आहेत। काही दिवसांआधी शिंदेंचे मंत्री तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत उलट्या येत असल्याचं म्हटलं होतं। आता लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून शिंदेंचे मंत्री आक्रमक झाले। मोहन देशमुख, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।